नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण आता SBI जो प्रिव्हियस इयर बेस्ड जो पेपर आहे तो पेपर डिस्कस करणार आहोत आणि रिझनिंगचा सेक्शन आपण डिस्कस करणार आहोत. या पेपर थ्रू आपल्याला हे बघायचं आहे की कमी वेळामध्ये प्रश्न कसे टॅकल करायचे. डन. एखादं पझल असतं त्याला कसं टॅकल करायचं किंवा इन जनरल बाकीच्या टॉपिकवरती जे प्रश्न असतात त्याला कसं सॉल्व्ह करायचं. डन. ते आपण या पेपरच्या माध्यमातून पाहूया. बघा मित्रांनो, पहिला पॉईंट आपल्याला दिलेला आहे. बघा, 9 कार आहेत म्हणते आणि त्या कार अशा प्रकारे पार्क केलेल्या आहेत आणि तो डेटा आपल्याला दिलेला आहे. तर कशा डेटा दिलेला आहे बघा. सी 4 किलोमीटर ईस्टला आहे बीच्या ईस्टला. तर मला सांगा, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम होते त्यांनी सरळ आपण काय करू शकतो, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते अशा ह्याच्यामध्ये. त्यांनी छोटासा ही डायग्राम काढून म्हणजे कन्फ्युजन होणार नाही अशी ऑलरेडी काढलेली चालते. बघा काय म्हणतो, सी 4 किलोमीटर ईस्टला आहे बीच्या. आता बी इथं घेऊया आपण. बीच्या ईस्टला 4 वरती कोण आहे, सी ईस्टला आहे बीच्या 4 वरती. ओके, हे 4 किलोमीटर झालं. डन. पुढे काय म्हणतो, ए 2 किलोमीटर नॉर्थला आहे बीच्या. तर बीच्या नॉर्थला 2 वरती, तर हे 2 किलोमीटर वरती आपण कुठला पॉईंट घेऊया, ए पॉईंट घेऊया. एच 4 किलोमीटर आहे साऊथला एचा साऊथ खाली येणार. 4 घ्यायचा आपल्याला, ऑलरेडी 2 आला तर पुन्हा खाली 2 घेऊया आणि हा आपल्याला एच नावाचा पॉईंट भेटेल. डन. हे 2 आणि 2 4 कंप्लीट झालं. जी 2 किलोमीटर वेस्टला आहे एचच्या, तर एचचा वेस्ट या साईडला येणार. डन. हे 2 आणि कुठला पॉईंट आहे आपल्याला दिलेला, त्यांनी जी नावाचा पॉईंट दिलेला आहे. पुढं डी 6 किलोमीटर ईस्टला आहे जीच्या, तर जीच्या ईस्टला म्हणजे या साईडला 6 घ्यायचं आहे आपल्याला. हे 2 ऑलरेडी झालं, हे ऑलरेडी 4 असणार कारण हे 4च दिलं होतं. बघा, बी आणि सी मधलं 4च बोलला होता तो. बघा, बी आणि सी मधलं 4, तर हे 4, हे 2 आणि हे 4 म्हणजे डी डॉट या लाईनमध्ये येणार सीच्याच पॉईंटमध्ये. डन. हे 4 आणि हे 4. पुढं काय म्हणतो बघा, एफ 4 किलोमीटर नॉर्थला आहे जीच्या. आता जीचा नॉर्थला 4 म्हणजे वरती घ्यायचा आहे 4, तर हे तुकड्यात वाटूया आपण. काय, हे 2 आणि हे 2 टोटल झालं 4 आणि कोणता व्यक्ती होता, हा एफ नावाचा व्यक्ती होता. पुढं आय पार्क इन मिडल ऑफ बी आणि सीच्या मिडलला आहे. हे टोटल 4 दिलं होतं. हे मिडलला म्हटलं म्हणजे काय, इथं 2 इथं 2, हे टोटल ऑलरेडी 4 दिलेलंच होतं आपल्याला. मिडलला आय आहे आणि ई मिडलला आहे कोणाच्या, एच आणि डीच्या. तर एच आणि डीच्या मिडलला हे पण 4 दिलेलं होतं त्यांनी, तर हे पण 2 2. ठीक आहे ना. आणि इथं व्यक्ती कोणता येईल, ई नावाचा पॉईंट. डन. हा ई नावाचा पॉईंट आपल्याला आहे. आता हा पॉईंट या प्रकारे आपलं जे काही डायग्राम आलेली आहे आणि याच्यावरती आपण प्रश्न बघूया. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, डिस्टन्स बिटवीन एच आणि डी मधलं अंतर विचारलेलं आहे आपल्याला. तर एच आणि डी मधलं अंतर बघा, एच आणि डी मधलं 4 आन्सर, तर ऑप्शन नंबर सेकंड आपला आन्सर असेल. पुढे काय विचारलंय बघा, डिरेक्शन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू एच. एच पासून बी विचारला आहे, तर एच पासून बी विचारला आहे आपल्याला. तर बी तर कुठला येणार, एच पासून बी विचारला आहे तर नॉर्थला येणार. आपला आन्सर काय असेल, नॉर्थ. नॉर्थ म्हटलं म्हणजे ऑप्शन नंबर 4. ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे बघा, डिस्टन्स बिटवीन एफ आणि एच. एफ आणि एच मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर एफ आणि एच इथं आहे आपला आणि एफ इथं आहे, तर इथं पायथागोरस थेरम लागेल आपला. डन. ओके. मग कशाचा स्क्वेअर येणार, 4चा स्क्वेअर येणार आणि 2चा स्क्वेअर येणार. ह्या 4चा वर्ग आणि या 2चा वर्ग किती येणार, 16 + 4 किती, √20 आपला आन्सर असायला पाहिजे. √20. तर √20ला आपण स्प्लिट अँड मर्ज पण करू शकतो. बरोबर, डिपेंड्स ऑन ऑप्शन. आता √20 ऑलरेडी दिलेला आहे. समजा √20 असं नसतं दिलं तर त्यांनी या प्रकारे दिलं असतं. यालाच आपण कसं लिहू शकलो असतो, 5 × 4 आणि √4 म्हणणे काय, 2√5. तर हे पण आपला आन्सर असतं. ऑप्शनमध्ये सध्या दिलेलं नाही, √20 ॲज इट इज आहे, आपला आन्सर √20 असेल. डन. हा झाला म्हणजे पहिले 3 प्रश्न त्यावरती डिपेंड होते. डन. ओके. पुढचं बघूया आपण. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 7 पर्सन आहे म्हणते ABCD आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या मंथमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, काय 7 पर्सन कार त्यांनी विकत घेतात. डन. तर आपण इथं मंथ लिहूया. बघा, मंथ बेस पझल म्हणू शकतो आपण. ठीक आहे, इथंच ॲडजस्टमेंट करूया. बघा, जून दिलेलं आहे आपल्याला. डन. इथंच ॲडजस्टमेंट करूया. बघा, जून, देन जुलै, ऑगस्ट, देन सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. डन. पहिला पॉईंट दिलेला आहे, 2 पर्सन बॉट कार बिटवीन ई अँड बी. आता ई आणि मध्ये रफ पॉईंट लिहूया आपण, कारण नंबर ऑफ पॉसिबिलिटीज होईल आपल्याला. ई वरती बी खाली, बरोबर अशी पॉसिबिलिटी होणार. तर एक रफ पॉईंट लिहूया आपण. ई, बघा, ई 2 लोक सोडून बी या प्रकारे घेऊ शकतो आपण. ई 2 पर्सन सोडून बी. डन. पुढे बघूया, 3 पर्सन बॉट कार बिटवीन बी अँड ए. आणि बी आणि ए मध्ये 3 लोक आहेत. तर बघा, बी जर आपण खाली सोडला ए, पण त्यांनी पुढे दिलेलं आहे. बघा, ए बॉट कार 1 ऑफ द मंथ बिफोर बी, म्हणजे बीच्या आधी ए दिलेलं आहे. बीच्या आधी कोण आहे, ए. आपण बीच्या आधी या प्रकारे घेऊ शकतो. बीच्या आधी ए 3 लोक.
बी 3 सोडून ए या प्रकारे येणार. डन. बघा बी 3% सोडून इथं ए येणार. डन. ओके. आता आपण पहिला पॉईंट घेऊ शकतो काय, 3 कार बिटवीन बी अँड ए. बी आणि ए मध्ये 3 कार आहे, ए आधी आहे. आता हा वाला पॉईंट पुट करू शकतो. ई आणि बी मध्ये किती लोक होते, 2. आता ई आणि बी मध्ये 2 लोक होते, या प्रकारे ऍडजस्ट येऊ शकते. बघा बी 2 लोक सोडून ई इथे येणार. डन. किंवा असं होऊ शकते बी खाली 2 सोडून ई खाली येणार. मग मी आता काय करतो, पुन्हा या प्रकारे बघा ए 3% सोडून बी, बी वरती 2 सोडून ई घेतला आणि बी खाली 2 सोडून ई घेऊया आपण. डन. ठीक आहे. आता हे व्यक्ती किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 व्यक्ती झाले, पण आपल्याला किती दिलेले आहेत, 7च व्यक्ती. याचा अर्थ काय झालं, ही पॉसिबिलिटी आपली रॉंग झाली. ही पॉसिबिलिटी काय झाली, रॉंग झाली. ठीक आहे. पुढची पॉईंट बघूया. पुढे काय दिलंय, 2% कार बिटवीन ए आणि जी. ए आणि जी मध्ये 2 व्यक्ती आहेत. आता मला सांगा, ए आणि जी मध्ये जर 2 व्यक्ती घेतल्या तर 2 सोडून जर जी घेतला तर म्हणजे 3 व्यक्ती झाल्या त्या. बघा रफली करूया. जी 3 व्यक्ती झाल्या, 3 ह्या 2 5 आणि 3 8 व्यक्ती होतात. आपल्याला पाहिजे 7च व्यक्ती. याचा अर्थ काय की जी वरती येणारच नाही, खालीच येणार. बरोबर. तर ए आणि जी मध्ये 2 व्यक्ती, तर 2 व्यक्ती सोडून हा जी येणार. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, की याच्या वरती पॉसिबिलिटी नाही की कुणी असेल. डन. तरी पण आपण पुढचे पॉईंट बघूया. बघा डी जी नंतर डी आहे म्हणते, तर जी नंतर डी आहे, वन ऑफ द म्हणत आहे, म्हणजे जी नंतर डी आहे तर इथं कुठे येईल, त्याच्या खाली कुठे येऊ शकते. डन. यप बॉट द कार इन मंथ विच हॅज 30 days बट नॉट सप्टेंबर. यप 30 दिवसाला आहे पण सप्टेंबर मध्ये नाही आहे. ओके. आणि 3% आहे म्हणते यप आणि ई मध्ये. आता मला सांगा, ई 3 लोक सोडून यप वर शक्य नाही, कारण 1 2 3 आणि यप जर घेतला तर हे व्यक्ती बघा किती होतात, 3 3 6 8 व्यक्ती होतात. म्हणजे यप वरती येणारच नाही, खालीच येणार. तर मग हा वाला पॉईंट आपण आधी घेऊ शकतो ई आणि एफ मध्ये. ई 1 2 3 एफ इथे येणार. डन. मग आता किती व्यक्ती झाले आहेत, 3 आणि 3 6 व्यक्ती झाल्या. आणि हा पॉईंट काय म्हणत होता, डी जी नंतर डी आहे, तर जी नंतर डी इथंच येणार. डन. 7 व्यक्ती झाल्या. आता उरलेला व्यक्ती कोण आहे आपल्याजवळ, सी व्यक्ती राहिला, तर सी व्यक्ती राहिला म्हणजे बाय डिफॉल्ट जूनला कोण येणार, ए नंतर ई नंतर सी नंतर जी नंतर बी एफ आणि डी. आणि हा वाला पॉईंट पण सॅटिस्फाय होतो. बघा एफ बॉट इन मंथ 30 दिवसाच्या, एफ नोव्हेंबर 30चा आहे आणि सप्टेंबर मध्ये नाही आहे म्हणे, ऑलरेडी सॅटिस्फाईड. या प्रकारे आपण ही अरेंजमेंट करू शकतो. आपण डायरेक्टली त्या मंथ मध्ये पण पुट करू शकलो असतो. डन. पण एक काय म्हणतो पॉईंट ना, आपण त्या बाकीच्या पॉसिबिलिटी काय उडवू शकतो, म्हणून मी त्या प्रकारे ते ऍडजस्ट केलं. डन. आपण याच्यावरती 5 प्रश्न दिलेले आहेत, ते 5 प्रश्न पाहूया. बघा काय दिलंय. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हाऊ मेनी पीपल कार बाय बिटवीन ए आणि बी मध्ये किती व्यक्ती आहेत, तर ए आणि बी मध्ये किती व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती आहे. 3 व्यक्ती म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर असेल. दुसरा प्रश्न काय बघा, हू बाय कार इन जून, तर जून मध्ये आपलं व्यक्ती ए आन्सर आलं होतं, कारण ए पासूनच सुरुवात झालेली आहे. बरोबर. ठीक आहे. बघा जून मध्ये ए व्यक्ती आहे. डन. पुढे बघा काय म्हणते. नेक्स्ट प्रश्न काय, इफ ऑल द लेटर्स आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम बॉटम टू टॉप, ते किती अनचेंज आहेत. बॉटम पासून आपण अल्फाबेटिकली अरेंज करूया. बॉटम पासून म्हणजे इथं ए नंतर बी सी डी ई एफ जी, किती अनचेंज आहेत. ए जी चेंज झाला, हा पण चेंज 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 चेंज, एकही नाही आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल, नन. आपला आन्सर काय नन. एकही व्यक्तीने जो अनचेंज असेल, सगळेच चेंज झालेले आहेत. डन. ओके. पुढचा प्रश्न बघूया. एचं नातं जी सोबत आहे, ए रिलेटेड टू जी, त्या पझल बेसवरती प्रश्न आहे. सी रिलेटेड टू एफ, आधी हे नातं बघूया. ए जी सी एफ, ए जी आणि सी एफ. बघा काय नातं आहे, ए आणि जी म्हणजे 2चा गॅप सोडून जी घेतला. सी रिलेटेड टू काय दिलंय त्यांनी, सी रिलेटेड टू काय होतं बघा, पहा आपल्याला काय दिलेलं आहे. ठीक आहे. सी रिलेटेड टू काय आहे पहा, थोडं हँग मारत आहे, 2 मिनिटं थांबा. बघा आपल्याला काय पॉईंट दिलेला आहे. सी रिलेटेड टू आय थिंक बघा ए रिलेटेड टू जी दिला होता, 2 व्यक्ती सोडून. सी रिलेटेड टू एफच दिला होता. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आपण तो पाहूया. बरं आपल्याला प्रश्न काय विचारला होता बघा, ठीक आहे. प्रश्न बघूया काय दिलेला आहे आपल्याला, पहा. ठीक आहे. प्रश्न काय होता आपल्याला विचारलेला पहा. नेक्स्ट प्रश्न बघा, आपल्याला प्रश्न विचारला होता की हाऊ
ई रिलेटेड टू, आता ई रिलेटेड टू विचारलेलं आहे आपल्याला. ई रिलेटेड टू काय येणार हो? ई रिलेटेड टू बी आन्सर येणार, दोनचा गॅप सोडून. ई रिलेटेड टू आपला आन्सर असेल बी. ई रिलेटेड टू बी ऑप्शन नंबर 4. ओके. आणि नेक्स्ट शेवटचा प्रश्न दिलेला आहे, हू बाय कार इन नोव्हेंबर. तो नोव्हेंबरमधलं कार कोणी बाय केली होती बघा. नोव्हेंबरमध्ये एफ नावाच्या व्यक्तीने कार बाय केली होती. तर आपला आन्सर काय येईल? एफ ऑप्शन नंबर 4. डन. ओके. नेक्स्ट पाहूया बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, इफ ईच लेटर इन द वर्ड रिझनिंग ईच वॉवेल चेंज टू. ओके. आपल्याजवळ रिझनिंग नावाचा वर्ड दिलेला आहे, REASONING. ओके. त्यांचं म्हणणं आहे जो वॉवेल आहे त्याला चेंज करायचा आहे नेक्स्ट लेटरने. आधी वॉवेल करून घेऊ. ई नंतर काय येणार? एफ. ए नंतर काय येणार? बी. ओ नंतर पी. आय नंतर जे. वॉवेल संपले आहे आणि पुढे काय म्हणते, कॉन्सोनंटला चेंज करायचा प्रिव्हियस लेटरने. आरच्या आधी काय येते? क्यू येते, बरोबर. इथं काय येणार? एचच्या आधी काय येतो? आर येतो. एनच्या आधी काय येणार? एम येणार. डन. एनच्या आधी काय येणार? एम येणार. डन. आणि जीच्या आधी काय येणार? एफ येणार. ओके. तर काय विचारलं आहे आपल्याला? देन हे झाल्यानंतर अल्फाबेटिक सिरीज अँड इज अरेंज इन अल्फाबेटिक ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करायचं आहे. देन बघा प्रिव्हियस इन सिरीज अँड इज अरेंज इन अल्फा. आता याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे, हे जे नवीन आलेलं आहे. आता याला काय येईल? सगळ्यात आधी ए आहे का याच्यामध्ये? ए दिलेलं नाही आहे बघा. आपण काय करू? ए दिलेलं नाही. आता बी येणार, बरोबर. आता बघा बी कटला. सी डी ई नाही आहे. ओके. एफ 2 वेळा आहे बघा. एफ येणार. डन. एफ. डन. जी एच आय जे येणार. जे. के एल एम एम 2 वेळा आलेला आहे. डन. एम. एन ओ पी पी येणार. नंतर काय येणार? क्यू येणार आणि नंतर आर येणार. त्यांनी काय प्रश्न विचारला आहे? देन लेफ्ट टू राईट अरेंज केलं. देन विच ऑफ फॉलोइंग विल बी द फिफ्थ फ्रॉम राईट साईड ऑफ न्यू अरेंजमेंट. राईट साईडून 5व्यावरती काय येणार? तर 1 2 3 4 5 आपल्यावरती एम येणार. ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर असेल. ठीक आहे. आपण त्याला मिसलिनियस क्वेश्चन मधला प्रश्न म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. कोडिंग डिकोडिंग आहेत, एकदम इझी लेवलचे आहेत. कंपॅरिझन आपण करूया. बॉस बूस मॅटर इज अवेल मोस्ट क्वेश्चन अवेल सॉल्व. आता बघा अवेल कॉमन आहे आपल्याला दिलेलं, बरोबर. अवेल आपल्याला कॉमन दिलेलं आहे. डन. ठीक आहे. आपण इथं कोड करू शकतो EVAIL अवेल. आता पूर्ण लिहायची गरज नाही समजण्यासाठी तुम्हाला, बरोबर. एकच व्यक्ती कॉमन आहे अवेल. तर कोड कुठला कॉमन आहे हो यामध्ये? कोड कुठला कॉमन दिसत आहे आपल्याला बघा. SI कोड कॉमन दिसत आहे. तर अवेलला काय येणार? SI. अजून कुठं अवेल असलं तर SI आपण कॅन्सल करू शकतो. तो सध्या तर नाही आहे. पहिला आणि तिसरा चेक करूया आपण. बूस मॅटर इज बघा हे 2 कॉमन आहेत. हा पण कॉमन आहे आणि इज पण कॉमन आहे. डन ना. हे 2 कॉमन आहे. मला सांगा हे रफली लिहूया बघा. BOOS बूस आणि काय दिलेलं आहे त्यांनी? इज. याचे कोणते तरी 2 कोड आहेत, ते कोड आपण लिहून घेऊया. काय दिलाय याच्यामध्ये? कॉमन काय? एलो कॉमन आहे आणि DP कॉमन आहे. तर DP आणि एलो एक्झॅक्टली कोण कोणाला माहित नाही, पण उरलेल्या मॅटरला JO कन्फर्म असेल तर मॅटरला, कारण तो एकटाच राहिला आहे, तर मॅटरला काय येणार? JO येणार. अजून कुठं मॅटर असेल तर JO आपण कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. अजून कुठं मॅटर बघा, इथं मॅटर आहे तर JO कॅन्सल करूया. डन. आता पहिला आणि शेवटच्या मध्ये कम्पेअर केलं तर आर नाही आहे, गॉड पण नाही आहे आणि इनफ पण नाही आहे. डन. ओके. सध्या तर बूस आणि इज हे सध्याला आयदर ऑर मध्ये आहेत. आता या दोघांना जर कम्पेअर केलं तर मोस्ट क्वेश्चन आणि क्वेश्चन दिलेलं आहे बघा. सॉरी, क्वेश्चन सॉल्व 2 कॉमन आहेत बघा. क्वेश्चन सॉल्व आणि क्वेश्चन आणि सॉल्व. डन. तर क्वेश्चन आणि सॉल्वला 2 कोड येतील. काय 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 कॉमन आहे बघा. YO कॉमन आहे आपल्याला भेटलेलं. YO आणि ML. YO आणि ML हे सध्याला एक्झॅक्ट नाही माहिती. मला सांगा घरात मोस्ट एकटाच राहिला, बरोबर. तर मोस्टला कोड काय येणार? BL. तर मोस्टला कोड काय येणार? BL. कारण एकटा BL उरला आणि मोस्ट एकटाच उरला घरामध्ये. डन. ठीक आहे. पुढे जाऊया बघा. आर गॉड इनफ. आता या दोघांमध्ये जर कॉमन केलं आपण तर आर पण कुठंच नाही आहे. मॅटर आपल्याकडला गॉड आणि इनफ कुठं आहे का बघा. गॉड आणि इनफ पण कुठंच नाही आहे. डन ना. बघा हे आर, हे गॉड आणि हे इनफ हे पण कशामध्ये जाईल? आयदर ऑर. अजूनही एक्झॅक्ट कोड आपल्याला माहिती नाही आहे. डन. क्वेश्चन आणि काय म्हणतो आपण सॉल्वला याच्यावरनं पण एक्झॅक्ट नाही माहिती ना. 2 कोड कटले पण एक्झॅक्ट कुठला यामध्ये नाही माहिती आणि याला पण आपल्याला एक्झॅक्ट इथं भेटलंच नाही. डन. ठीक आहे. प्रश्न आपण याच्यावरती पाहूया काय आहेत. तर बघा म्हणजे मॅक्झिमम आयदर ऑर मध्ये. व्हॉट विल बी द कोड फॉर अलाराम?
तर अलाराम आपल्याला आय थिंक अलाराम तर दिलेलंच नाही यामध्ये. डन. ठीक आहे. अलारामसाठी ML KL SI OL बघा ML कोड आहे का आपल्याजवळ? ML नावाचा कोड आहे आपल्याजवळ. डन. KL SI आहे का बघा? KL नावाचा कोड आहे का आपल्याजवळ? KL नाही आहे. SI कोड आहे का? SI आहे. KL नावाचा कोड नाही आहे सध्या आपल्याजवळ KL. ठीक आहे. पुढे बघूया आपण. YO आणि XI हे दोन्ही कोड आहेत. मग त्याने अलाराम विचारला आहे तर नवीन कोड विचारला, नवीन वर्ड विचारला जो तिथं प्रेझेंट नाही आहे. आपला आन्सर पण काही नवीन कोड येणार जो तिथं यूज झाला नाही. तर KL नावाचा कोड आपला यूजच नाही झाला. तर व्हॉट विल बी द, आता इथं पॉसिबल वर्ड असायला पाहिजे होता. डन. की काय पॉसिबिलिटी असेल. डन. कारण अलाराम कोड आपल्याजवळ अलाराम वर्डच नाही आहे ना, पण नवीन वर्ड आहे तर कोड पण काय असेल नवीन जो तिथं यूज झालेला नसेल. डन. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. इफ इनपला ZI आणि WI लिहिला म्हणते, इनप आणि आरला. बघा शेवटच्या त्यांचं म्हणणं आहे गॉडसाठी काय? इनप आरला ZI WI, इनप आरला ZI WI. बघा इनप आणि आरला ZI आणि WI, तर मग उरलेल्या गॉडसाठी काय असेल? XI असेल. पॉसिबिलिटीमध्ये उरलेल्या गॉडसाठी काय असेल? XI. तर आपला आन्सर काय येईल? कन्फर्म XI येईल. डन ना, कारण त्यांनी सध्या मानलेलं होतं तसं. बरोबर, आपल्याला कंडिशन दिलेली आहे. डन. आपला आन्सर डायरेक्टली काय येणार? XI एक्झॅक्ट येणार. बोससाठी कोड विचारलाय तर हे आपला आयदर ऑर मध्ये आलं होतं. तर आयदर ऑर मध्ये काय होतं? DP किंवा LO. आयदर मध्ये DP किंवा LO. आयदर मध्ये DP किंवा LO कुठे आहे बघा? आयदर DP और LO, कारण कन्फर्म नाही नव्हतं माहिती आपल्याला. डन. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा काय दिलंय. क्वेश्चनसाठी हे पण आपल्याजवळ आयदर ऑर होतं, कारण क्वेश्चनला पण एक्झॅक्ट नव्हतं भेटलं आपल्याला. क्वेश्चनसाठी काय होतं? आयदर YO और ML, YO और ML. YO और ML आयदर ऑर मध्ये आपल्या याचा पण आन्सर येणार. डन. आणि SI कोड कोणाला यूज झाला आहे? तर SI कोड कोणाला यूज झाला होता बघा? SI कोड आपल्याला कन्फर्म अवेलला यूज झाला होता. तर SI अवेलला यूज झाला होता. तर ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर असेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. त्यांनी आपल्याला एक नंबर दिलेला आहे 8367 आणि त्यांनी काय म्हटलंय? 2 सबस्ट्रॅक्ट करायचा. कशामधून? इवन नंबरमधून, इवन डिजिटमधून. आता 8 इवन आहे, 2 सबस्ट्रॅक्ट करूया आपण, 6 भेटेल. यामधून 2 सबस्ट्रॅक्ट करा, 4 भेटेल. 2 सबस्ट्रॅक्ट करा, 2 भेटेल. आणि 8 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करा, 6 भेटेल. 4 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करा, 2 भेटेल. आणि एक ऍड करायचा आहे ऑडमध्ये. 3 मध्ये एक ऍड करा, 4 भेटले. 7 मध्ये एक ऍड करा, 8 भेटले. 2च ऑड आपल्याजवळ दिलेले होते. डन. आता काय करायचं आहे? हाऊ मेनी डिजिट विल अपियर ट्वाइस, असे किती नंबर आहेत जे 2 वेळा आलेले आहेत? तर 6 2 वेळा आला आहे, 4 2 वेळा आला आहे आणि 2 2 वेळा आला आहे. म्हणजे 3 नंबर आहेत जे ट्वाइस आहेत, म्हणजे 2 2 वेळा आहेत. आपला आन्सर काय असेल? 3, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर असेल. डन. ठीक आहे. ऑप्शन नंबर काय असेल? 3 आपला आन्सर असेल. ओके. पुढचं इनइक्वलिटीचं आपल्याला इनइक्वलिटीमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. एकदम सोप्या लेवलचं असते. C आणि Aचं कंपॅरिझन विचारलं. आता बघा C इथं आहे, A इथं आहे. तसं बघितलं तर डायग्राम या प्रकारे येईल बघा. A ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन C. डन. ठीक आहे. आता कधीही मनात काय येतं माहिती आहे का? की जेव्हा 2 व्यक्ती सेम असतात तेव्हा आयदर ऑरची कंडिशन असते. डन. तर रिलेशन आहे का नो रिलेशन आहे? हे रिलेशनमध्ये आहे. तर रिलेशनचा पहिला रूल असतो दोन्ही व्यक्ती सेम असायला पाहिजेत. हो आहेत. दोन्ही कन्क्लुजन काय असायला पाहिजेत? रॉंग असायला पाहिजेत. पण C ग्रेटर दॅन A माझं पहिलं बरोबर आहे बघा ना. इथं काय येणार? लेस दॅन C, म्हणजेच काय? C ग्रेटर दॅन A. आणि दुसरंवालं हे तर रॉंग असेल. मला दोन्ही कन्क्लुजन रॉंग असले तरच मी आयदर ऑरचा विचार करू शकतो. म्हणजे माझं इथं आन्सर काय येणार? ओनली 1 इज करेक्ट. ओनली 1 इज करेक्ट म्हणजे ऑप्शन नंबर 1. जर हे दोन्ही कन्क्लुजन रॉंग असले तर आपण त्याला कंबाईन करून बघितलं असतं. डन. त्याचे रूल्स आहेत. आपण बरोबर कंबाईन केल्यावर ओरिजिनल सोबत मॅच झालं तर आयदर ऑर असतं. डन. तर सध्याला आपलं ओनली 1 फॉलो येणार. डन. पुढचा प्रश्न बघा. काही चेक करायची गरज नाही. पहिल्या व्यक्तीच्या नंतरचा सिम्बॉल, दुसऱ्या व्यक्तीच्या आधीचा सिम्बॉल चेक करत असतात. P आणि Qचं कंपॅरिझन आहे बघा. P इथं आणि Q इथं. बरोबर. P आणि Q मध्ये अपोजिट सिम्बॉल येत आहे बघा. अपोजिट सिम्बॉल आला मध्ये याचा आन्सर येणार नाही, कारण रस्ता इथपर्यंतच आहे. डन. पुढे बघा Q आणि Mचा आहे. आता Q इथं आहे, M इथं आहे. या दोघांमध्ये पण अपोजिट सिम्बॉल आहे, तर आन्सर येणार नाही. आपला आन्सर काय येईल? नायदर 1 नॉर 2. दोन्हीही रॉंग. काय आन्सर येणार? नायदर 1 नॉर 2. रस्ता बंद म्हणजे आन्सर रॉंग, म्हणजे सॅटिस्फाईड होणार नाही. V आणि S विचारलाय आपल्याला बघा. S इथं, V इथं. अपोजिट सिम्बॉल आहे बघा. अपोजिट रॉंग. V आणि Tचं आता मला सांगा. V आणि T मध्ये अपोजिट नाही आहे. T इक्वल टू म्हणजे T इथं येऊ शकतो. T लेस दॅन V याचाच अर्थ काय? T लेस दॅन Vचाच अर्थ काय? V ग्रेटर दॅन T. तर आपल्याला दिलेलं आहे. तर आपला आन्सर काय येईल? ओनली 2 इज अ करेक्ट.
काय आन्सर आहे ना, ओनली 2 इज अ करेक्ट. क्लिअर? ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. एकदम सोपं आहे बघा. पुन्हा 2 व्यक्ती आहेत, आयदर ऑरचं म्हणत यायला पाहिजे, यम आणि क्यू मधलं. बघा यम आणि क्यू. आता सरळ अपोजिट सिम्बॉल आहेत, आन्सर नो रिलेशन येते. हा, तरी पण बघूया आपण. बघा समजा या प्रकारे लिहिलं, यम लेस दॅन इक्वल टू कोणताही एक व्यक्ती घेऊया आपण. समजा एन घेतला, ग्रेटर या दोघांपैकी कुठलाही घेऊया एल, ग्रेटर इक्वल टू क्यू सोबत विचारलाय म्हणजे असं इक्वेशन आलं आपलं. डन. ठीक आहे. पॉईंट पहिला काय, याला म्हणतात नो रिलेशन. काय म्हणतात? नो रिलेशन. नो रिलेशनचा पहिला रूल काय असतो? दोन्ही व्यक्ती सेम हो आहेत, दोन्ही कन्क्लुजन रॉंग हो, दोन्ही कन्क्लुजन रॉंगच आहेत. तिसरा, 3 सिम्बॉल प्रेझेंट पाहिजे, एक ग्रेटर, एक लेस आणि एक इक्वल टू. डन. यम ग्रेटर आहे का? एकदा हो आहे. यम लेस आहे का? हो आहे. यम इक्वल टू आहे का? हो आहे. तर आपला आन्सर काय येईल? आयदर 1 और 2, ऑप्शन नंबर 3. 3 रूल काय? नो रिलेशनशिप आहे. नो रिलेशनशिपचा तिसरा रूल म्हणतो 3 सिम्बॉल प्रेझेंट पाहिजेत, एक ग्रेटर, एक लेस आणि एक इक्वल टू. एक ग्रेटर आहे का? हो आहे. एक लेस आहे का? आहे. बघा यम ग्रेटर पण आहे, यम लेस पण आहे आणि इक्वल टू पण आहे. आपला आन्सर काय येणार? आयदर ऑर. आन्सर असणार आयदर 1 और 2. डन. पुढे जाऊया. बघा वाय आणि व्ही मध्ये, वाय इथं आहे आणि व्ही इथं आहे. बघा व्ही इथं आला आणि या तिघांमध्ये एकच पकडा, म्हणजे व्ही लेस दॅन, समजा डब्ल्यू पकडला, लेस दॅन वाय, तर वाय ग्रेटर व्ही आहे का? हो आहे. बरोबर. डब्ल्यू आणि यू मधलं विचारलंय, डब्ल्यू आणि यू, तर यू आणि डब्ल्यू या दोघांमध्ये काय कॉमन आहे? हो, लेस दॅन. यू लेस दॅन डब्ल्यू म्हणजेच काय? डब्ल्यू ग्रेटर दॅन यू. आन्सर काय येईल? बोथ 1 and 2 आर करेक्ट. काय आन्सर आहे ना? बोथ 1 and 2 आर करेक्ट. क्लिअर? ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊया. सिलोजिझम वरती सिलॉक्स नावाचा कन्सेप्ट आहे, बघा काय. ठीक आहे, बघा आपण पुढे जाऊया. पहा. ठीक आहे. ठीक आहे. बघा सिलोजिझममध्ये काय असतात? वेगवेगळे आपल्याला स्टेटमेंट दिलेले असतात आणि वेगवेगळे स्टेटमेंट दिल्यानंतर आपल्याला त्याचं कन्क्लुजन सांगावं लागतं. डन. वेगवेगळे स्टेटमेंट दिल्यानंतर काय? त्याचं कन्क्लुजन आपल्याला काय सांगावं लागतं. डन. ठीक आहे. बघा काय आहे पहा. ओके, काय दिलेलं आहे बघा. स्टेटमेंटमध्ये आहे नो बेक इज अ केक, नो बेक इज अ केक. बी हा केक नाही आहे. ओके. आणि पुढं सम केक आर गार्लिक. काही केक काय आहेत? गार्लिक आहे. काही केक काय आहेत? आपल्याला गार्लिक दिलं आहे. पहिलं दिलेलं आहे नो केक इज अ गार्लिक. काय म्हणतो? नो केक इज अ गार्लिक. आता मला सांगा, नो केक इज अ गार्लिक, ऑलरेडी सम केक आर गार्लिक ना. किंवा रूल असा असतो, इफ ऑल पॅरामीटर इन सिंगल एलिमेंट डायग्राम, जर व्यक्ती एका घरात असतील, दोन्ही एका घरात आहेत ना, तर नो कन्क्लुजन रॉंग असते. बरोबर. पहिलं वाला आपला रॉंग असेल. सम गार्लिक आर नॉट बेक. आता बघा सम गार्लिक म्हणजे हा वाला पार्ट, आणि हा वाला पार्ट बेक नाही आहे. का? कारण यावाल्या पार्टमध्ये या बेकचा दुश्मन आहे बघा, थोडासा सी लपलेला. म्हणून काही गार्लिक असे आहेत जे कोण नाही आहे? बेक नाही आहेत. म्हणजे आपला आन्सर काय येईल? ओनली 2 करेक्ट. ओनली 2 करेक्ट म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. बघा पुढे काय म्हणतो पहा. नो सी इज अ एम. सी कोण नाही आहे? एम नाही आहे. ओके. आणि पुढे काय? नो एम इज अ बी. एम कोण नाही आहे? बी नाही आहे. एम कोण नाही आहे? बी नाही आहे. पहिले काय म्हणतो? नो सी इज अ बी इज अ पॉसिबिलिटी. सी हा बी नाही आहे, हे पॉसिबिलिटी आहे का? हो, कारण याच्यासोबत दुश्मनी आहे. बघा, पण वी कॅन कनेक्ट सी विथ बी. सी विथ बी आपण कनेक्ट करणार. मग आपण असं म्हणू शकतो का नो सी इज अ बी? बघा ना, इथं सी आणि बी कनेक्ट, कारण या दोघांची भांडणं आहेत. या दोघांची थोडी भांडणं आहेत. डन. पण बी इथं कनेक्ट करू शकतो. म्हणजे मला नो सी इज अ बी, नो सी इज अ बी माझा रॉंग असेल, पण तो काय म्हणतो? नो सी इज अ बी पॉसिबिलिटी. काही सी म्हणजे बी सी बी नाही आहेत हे शक्यता आहे का? डन. तो शक्यता आहे. मग हे आपलं काय असेल? पहिलं वाला फॉलो. बरोबर. डिफायनेट नाही विचारलाय आपल्याला. डन. नो सी इज अ बी इज अ पॉसिबिलिटी. सी या बी नाही आहे हे शक्यता आहे का? तो हो आहे. पहिला वाला आपलं बरोबर. सम बी आर नॉट, काय सम बी आर नॉट बी. ठीक आहे ना. आय थिंक हे मिसप्रिंट झालेलं आहे, सम बी आर नॉट बी. ठीक आहे. तर आपलं पहिला वाला दुसरा वाला काय असेल? रॉंग. तर आपला आन्सर काय येईल? ओनली 1 इज अ करेक्ट. ओनली 1 इज अ करेक्ट. ठीक आहे. याला थोडंसं वेगळ्याने घेतलं, असे पण बघा याच्यामधनं कन्क्लुजन बनते. तुम्ही हे माहीत आहे की नाही मला नाही माहिती. त्याच गोष्टीमध्ये म्हणजे एक एरिया दिलेला आहे, त्याचाच एरिया, समजा मी म्हटलं हा भारत देश आहे आणि मी म्हटलं महाराष्ट्र भारत नाही, आपण असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. डन. आपण असं म्हणू शकत नाही. डन. म्हणजे माझं म्हणणं आहे हे सगळे बी आहेत आणि यातले काही बी नाही आहेत असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत आपण. डन.
तर हे रॉंग असेल. ठीक आहे, मिसप्रिंट नाही म्हणू शकत, पण त्याच्यासाठी याचे पण असे काही कन्सेप्ट असतात, पण रेअरली अशा गोष्टी यूज नाहीत करत किंवा एक्झाममध्ये येत पण नाहीत. पण आय होप तुम्ही नवीन बघितलं असेल असं कन्क्लुजन विचारू शकतात. पण तर बी काही बी नाही आहे. डन. एक एक्झाम्पल बघितलं आपण की बा आपल्या फॅमिलीमधले व्यक्ती आहेत, आपण म्हटलो की समजा माझा सक्का भाऊ आहे, मी म्हटलं माझा सक्का भाऊ माझा फॅमिलीचा पार्ट नाही, आपण असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. डन. तर दुसरंवाला रॉंग असेल. ओके, पुढे जाऊया आपण. बघा काय पहा, काय ऑल के पूर्णचे पूर्ण के काय आहेत? एल आहेत. नो एल इज अ आर. एल कोण नाहीये? आर नाहीये. पहिलं काय म्हणतो? फ्यू के आर आर. आता फ्यू के आरचा अर्थ काय म्हणतो? फ्यू म्हणजे काय बाळा? सम. म्हणजे सम के आर आहेत का? के आणि आर दुश्मनीच आहे ना, के आणि आर धक्काच लावणार नाही. पहिलं रॉंग. ॲटलिस्ट सम आर आर एल. काही आर एल आहेत का? नाहीये. आर एल ला धक्का लावू शकत नाही, अटॅच होऊ शकत नाही, तर हे पण रॉंग. आन्सर काय येईल? नायदर वन नॉर टू करेक्ट. नायदर वन नॉर टू करेक्ट. ओके, पुढे जाऊया आपण. बघा काय सम पी आर एच ऑल बी आर एच. बघा ऑल बी हे काय आहेत? ऑल बी कोण आहेत? पी एच आहेत. आणि सम पी कोण आहेत? काही पी पी एच आहेत. डन. काही पी काय? पी एच आहेत. पहिलं काय म्हणतो बघा, सम पी आर बी. पी आणि बी अटॅच आहे का? नाहीये. सम बी आर सम बी नॉट बिईंग पी इज अ पॉसिबिलिटी. बघा सम बी नॉट बिईंग पी इज अ पॉसिबिलिटी. डन. मला सांगा काही बी असे आहेत, काय दिलेले त्यांनी? काही बी नॉट पी इज अ पॉसिबिलिटी. बिंग फिंग नाही इम्पॉर्टंट द्यायचं त्याला. काही बी सम बी आर नॉट पी इज अ पॉसिबिलिटी. काही बी पी नाही आहेत हे शक्यता आहे का? तो आपण म्हणू शकतो हो. काय समजा सगळे कॅन वी कनेक्ट पी विथ बी पॉसिबिलिटी मध्ये हो करू शकतो. किती? अर्ध पण आणि पूर्ण पण. समजा मी अर्ध अटॅच केला, याला अर्धा पी अटॅच केला, तर मी काय म्हणू शकतो? सम बी आर नॉट पी असं म्हणू शकतो. सॉरी, सम बी आर पी असं म्हणू शकतो. याचा अर्थ काय? रिमेनिंग बी पी नाहीये हे शक्यता आहे का? हो, कन्फर्म शक्यता आहे. म्हणजे आपला आन्सर काय येईल? ओनली टू इज अ करेक्ट. आन्सर काय येईल? ओनली टू इज अ करेक्ट. ओके, नेक्स्ट वाला प्रश्न दिला आपल्याला. बघा ऑल सी आर ए अँड सम सी आर डब्ल्यू. सम सी आर डब्ल्यू. ओके, पहिलं काय दिलेलं आहे? आपल्याला दिलं आहे सम ए आर डब्ल्यू. सम ए आर डब्ल्यू आहे का? हो आहे. बघा पहिलं वाला. ऑल डब्ल्यू आर ए पूर्ण डब्ल्यू आहेत का? नाही आहेत. डन. आपला आन्सर काय येईल? ओनली वन इज अ करेक्ट. ओनली वन इज अ करेक्ट. क्लिअर इथपर्यंत? डन. बघा हे सांगायचा अप्रोच हाच आहे की कमी वेळामध्ये आपल्याला ते टॅकल करता आलं पाहिजे. डन. ठीक आहे, चला पुढे जाऊया. असंच जेव्हा एक्झाममध्ये आपल्याला हे दिसेल तेव्हा असंच आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे. अल्फाबेटिकल सिरीज आपल्याला दिलेली आहे आणि याच्यावरती प्रश्न आहे. बघा हाऊ मेनी सच कॉन्सोनंट. असे किती कॉन्सोनंट आहेत? इच ऑफ विच इमिजिएटली प्रिसेड. त्यांच्या आधी पण कॉन्सोनंट असायला पाहिजे आणि त्यांच्यानंतर सिम्बॉल असायला पाहिजे फॉलोड बाय. डन. तुम्ही सगळ्यात आधी दोन लगातार कॉन्सोनंट चेक करू शकता. बघा कॉन्सोनंटच्या आधी कॉन्सोनंट, याच्या आधी नाही आहे. आय वॉवेल्स आहे. आरच्या आधी कॉन्सोनंट आहे. पीच्या आधी कॉन्सोनंट आहे. बघा पी कॉन्सोनंट, त्याच्या आधी कॉन्सोनंट आहे पण नंतर सिम्बॉल नाही आहे. चला, याच्या आधी कॉन्सोनंटच नाही आहे. पुढे एचच्या आधी कॉन्सोनंट आहे. डीच्या आधी कॉन्सोनंट आहे पण नंतर सिम्बॉल नाही आहे. पुढे बघा एमच्या आधी कॉन्सोनंट नाही आहे, ई वॉवेल आहे. टीच्या आधी कॉन्सोनंट नाही आहे, यू वॉवेल आहे. क्यूच्या आधी वॉवेल्स आहे, कॉन्सोनंट पाहिजे. एनच्या आधी कॉन्सोनंट आहे पण नंतर सिम्बॉल नाही आहे. याच्या आधी कॉन्सोनंटच नाही आहे. केच्या आधी नाही आहे. तर आपला आन्सर काय येणार? नन आन्सर येणार. एकही आपल्याला भेटला नाही. डन. पुढे चला बघा पुढचे काय आहे. इफ ऑल सिम्बॉल, सगळ्या सिम्बॉलला काय केलं? ड्रॉप केलं. ओके, सगळ्या सिम्बॉलला काढून टाकू आपण. 15 फ्रॉम लेफ्ट. लेफ्टपासनं 15वा घ्यायचा आपल्याला सिम्बॉलला ड्रॉप करून. सिम्बॉलला ड्रॉप करून लेफ्टपासनं 15. डन. बघा 1 2 सिम्बॉलला नाही घ्यायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपला आन्सर असेल ई. ई म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर काय असेल? फर्स्ट आपला आन्सर असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा हाऊ मेनी सच अ नंबर इन द सिरीज. असे नंबर बघायचे आहेत आपल्याला ज्यांच्या आधी सिम्बॉल आणि नंतर कॉन्सोनंट. आपल्याला काय बघायचे आहेत? असे नंबर बघायचे आहेत ज्यांच्या आधी सिम्बॉल. बघा असे नंबर पाहायचे आपल्याला ज्यांच्या आधी सिम्बॉल आहे नंतर कॉन्सोनंट. एकदा चेक करूया. सिम्बॉल नंबर कॉन्सोनंट असं बोललं आहे का? सिम्बॉल मध्ये नंबर आणि नंतर काय? कॉन्सोनंट. ओके, असे चेक करूया. बघा काय दिलेलं आहे पहा. असे नंबर बघायचे आहेत आपल्याला ज्यांच्या आधी सिम्बॉल आहे. नंबरच्या आधी सिम्बॉल. ठीक आहे, नंबरच्या आधी सिम्बॉल बघा काय आहे.
कुठं कुठे आहेत पहा. नंबरच्या आधी सिम्बॉल नाही आहे, नंबर बघा नंबरच्या आधी सिम्बॉल नाही, नंबरच्या आधी सिम्बॉल आहे नंतर कॉन्सनंट आहे, हे एक येणार. नंबरच्या आधी सिम्बॉल नाही आहे, नंबरच्या आधी सिम्बॉल नाही आहे, नंबरच्या आधी सिम्बॉल आहे पण नंतर कॉन्सनंट नाही आहे, नंबरच्या आधी सिम्बॉल नाही, नंबरच्या आधी नाही आहे. आन्सर किती भेटेल 1. नंबरच्या आधी काय पाहिजे होतं आपल्याला, सिम्बॉल पाहिजे होता. नंबरच्या आधी सिम्बॉल नंतर कॉन्सनंट, 1 आपला आन्सर असेल. असा 1 भेटला आपल्याला. डन. ठीक आहे, आपल्याला 1 ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे ना. आणि पुढचा प्रश्न काय, एका गटामध्ये म्हणजे एक गटात न बसणारा सरळ सरळ T*2. आपल्याला आता हे चेक करावं लागेल. T*2 बघा, T*2 इथं आपण लिहूनच घेऊया ते ऑप्शन, याच्यानं आपल्याला कळेल. मग QN1 नंतर काय दिलं आपल्याला 39R नंतर #KV आणि शेवटचं दिलेलं आहे आपल्याला %TE. आता कोरिलेशन बघूया. T*2 आता T*2 म्हणजे काय दिलं आहे बघा. टी बघा कुठं आहे बघा, T* टीच्या लगेच राईटचा लिहिला आणि त्याच्या लेफ्ट साईडला 1 सोडून 2 लिहिला, असा एक सिरीज भेटली आपल्याला. QN1 बघा, क्यू कुठं आहे पहा, क्यू. आता बघा टीच्या लगेच राईटवाला लिहिलं तर क्यूच्या लगेच राईटवाला N लिहिलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कंटिन्यूमध्ये 3 लिहिले, म्हणजे हे वेगळ्या पॅटर्नमध्ये दिसत आहे. आता मला नाही माहिती या पॅटर्नमधले सगळे असतील किंवा या पॅटर्नमधले. आता 39R बघूया, याच्यावर आपल्याला आयडिया येऊन जाईल. आता बघा 39 आणि याच्या आधीचा 1 सोडून R, म्हणजे हे 2 एका पॅटर्नमधले आहे. पुढे जायचंच नाही, QN1 तुमचा आन्सर असेल, कारण हेच वेगळं वर्ड भेटत आहे. कारण पुढचे जर बघितले तर ते याच पॅटर्नमधले येतील, कशाला वेळ खर्च करत बसायचा. बरोबर. तरी पण चेक करा बघा, #KV बघा लेफ्ट साईडला 1 सोडून V. डन. %TE तर पर्सेंटेज बघा, पर्सेंटेज लगेच नंतर T 1 सोडून. माझं म्हणणं आहे याला काय टाइम वेस्ट करायचा, हे 2 एका पॅटर्नमध्ये आले. बरोबर ना. म्हणजे याच्यानंतरची याच्याच पॅटर्नमध्ये असेल, याच्या पॅटर्नमध्ये कसे काय देईल तो, मग ऑड मॅन आउट कसं असेल. डन. ऑप्शन नंबर हे दुसरंच आपलं असेल. तिथं तर आपल्या डोळ्यासमोर ते सिरीज असते, आपण लगेच करू शकतो. इथं तरी मला सॉल्व्ह करताना काय आपल्याला हे करावं लागत आहे, म्हणजे ते असल्या सिरीज बघण्यासाठी प्रिव्हियस याच्यावरती जावं लागत आहे. ठीक आहे. बघा बाळांनो, आपल्याला शेवटचं एक पझल लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे एक पझल आहे आपल्याला. डन. आता पझल काय म्हणते बघा, त्यांचं म्हणणं आहे प्राची, श्वेता, आकांक्षा, धीरज हे व्यक्ती दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं ओढ दिलं वेगवेगळ्या टाऊनमध्ये आणि हे टाऊन दिलेलं आहे त्यांनी 5. डन. ठीक आहे. आणि त्यांचे पॉईंट दिलेले आहेत वेगवेगळ्या मनमध्ये. आपण आधी पर्सन लिहून घेऊया. बघा प्राचीनंतर आपल्याला कोण आहे, श्वेता दिलेला आहे. श्वेतानंतर करण नंतर काय, शिवानी नंतर कोण, आकांक्षा. डन. हे 5 व्यक्ती आपल्याला दिलेले आहेत. डन. काय म्हणतो बघा पहिला पॉईंट आहे नायदर करण नॉर आकांक्षा. बघा करण आणि आकांक्षा काय नाही आहेत, हे दोघं अलाहाबादला ओढ देत नाहीत. ठीक आहे ना, अलाहाबादला ओढ देत नाहीत. ओके, नाही देत. ओके. आता बघा आयदर करण और श्वेता बनारसला भेट देतात. आता मला सांगा करण और श्वेता बनारसला, बघा करण आणि श्वेता दोघांपैकी कोणीतरी बनारसला भेट देते. बनारस सिटीला भेट देतात. आयदर धीरज और करण लखनौ. आता 2 ठिकाणी करण आला, याच्यावरून थोडंसं दिमाग लावा. बघा करण 2 ठिकाणी आला आहे. डन. ठीक आहे ना. याचा अर्थ काय, इथं पण करण आयदोरांमध्ये आला, याचा अर्थ काय की श्वेता बनारसला देईल, हे पॉसिबिलिटी आहे. डन. ठीक आहे. पुढं पण पॉईंट बघूया आपण. ठीक आहे ना. पुन्हा म्हणत आहे बघा धीरज आणि करण कोणतं, फैजाबादला नाही, सॉरी आयदर बोललाय बघा. धीरज आणि करण फैजाबादला पण होऊ शकते, म्हणजे करण आयदरमध्ये 3 ठिकाणी येत. डन. ठीक आहे. मग आता यावरनं आपण हे म्हणू शकतो की श्वेता बनारसला जाईल. तर श्वेताला जर आपण बनारस दिलं, डन, ठीक आहे, तर यामधला श्वेता कटली. पुढे काय म्हणत आहे, धीरज आणि करण लखनौ आहे, तर आपण करणला लखनौ देऊ शकतो. करणला लखनौ दिलं, आयदर ऑर म्हणत आहे. आता धीरजला आपण काय देऊ शकतो, फैजाबाद देऊ शकतो. आपण धीरजला काय देऊ शकतो, आपण धीरज आय थिंक पुट नाही केलाय. ठीक आहे ना. शेवटचा व्यक्ती बघा इथं धीरज दिलेला आहे. ठीक आहे. धीरजला आपण काय देऊ शकतो, फैजाबाद. ठीक आहे ना, फैजाबाद. डन. शिवानी, आकांक्षा कानपूरला जात नाहीत. आता बघा आकांक्षा अलाहाबाद पण नाही आणि कानपूर पण नाही. अलाहाबाद गेला आणि कानपूर दिलं
तर या शिवानीला काय उरत्या बघा, आकांक्षासाठी कानपूर पण नाही आहे, बरोबर ना. तर आकांक्षाला अलाहाबाद पण नव्हतं आणि कानपूर पण नाही. आता मला सांगा, अलाहाबाद आणि कानपूर जर सोडलं तर हरडोईच उरणार आकांक्षासाठी. तर आकांक्षासाठी काय उरणार, हरडोई. डन, ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, करण फैजाबादला नाही आहे, तर तसाही तो उडला, करण फैजाबादला नाही. आता शिवानी कुठं नव्हतं, एक पॉईंट होता बघा आपल्याला शिवानीचा पॉईंट दिलेला. शिवानीला कानपूर नाही, तर शिवानीला कानपूर नाही तर कानपूर प्राचीला भेटेल. तर उरलेलं सिटी कुठले आहे, एक आपल्याजवळ आय थिंक अलाहाबादच उरली आहे. तर अलाहाबाद कुणाला भेटेल, शिवानीला अलाहाबाद भेटेल. डन, ठीक आहे. अलाहाबाद कोणाला भेटेल, शिवानीला भेटेल. क्लिअर, ठीक आहे. आता यावरती आपल्याला काय पॉईंट दिलेले आहेत, आपण क्वेश्चन बघूया. बघा काय दिलंय, इज द होमटाऊन ऑफ आकांक्षा. आकांक्षाचं होमटाऊन आपल्याला काय भेटलं, हरडोई. हरडोई बघा ऑप्शन नंबर 3. डन. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, करेक्ट कॉम्बिनेशन प्राची अलाहाबाद कॉम्बिनेशन करेक्ट आहे का बघा, प्राची अलाहाबाद नाही, रॉंग आहे. डन. पुढचं करण बनारस आहे का, आय थिंक करण बनारस पण नाही आहे, बरोबर. करण लखनऊ आहे, हे पण रॉंग आहे. करेक्ट मला सांगायचं आपल्याला, शिवानी हरडोई आहे का, शिवानीला हरडोई भेटला आहे का, शिवानीला अलाहाबाद भेटला आहे, हे पण रॉंग. डन. श्वेता फैजाबाद आहे का, श्वेताला फैजाबाद, श्वेताला बनारस आहे, हे पण रॉंग आहे. शेवटचं काय, नन ऑफ दिस. तर आपला आन्सर काय येईल, यापैकी एकही कॉम्बिनेशन काय आहे, करेक्ट नाही आहे. डन. पुढचं बघूया, श्वेताज कास्ट ओन, श्वेतानी कुठं वोट दिला आहे बघा, श्वेतानी वोट दिला आहे बनारस. तर आपला आन्सर काय येईल, बनारस, ऑप्शन नंबर 4. ओके. नेक्स्ट प्रश्न काय बघा, धीरज गोईंग टू, धीरज कुठं वोट देत आहे बघा, धीरजसाठी आपला आन्सर काय आलं, धीरजला फैजाबाद आलं. डन. धीरजचा आन्सर काय असेल, फैजाबाद. आणि नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याला, करणला काय दिलं होतं, करणसाठी आपला आन्सर काय आलं होतं, लखनऊ. करणसाठी आन्सर काय असेल, लखनऊ. डन, ठीक आहे ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात क्लिनिकल लेवलला, या टाईपचे प्रश्न असतात. ठीक आहे. शेवटचा प्रश्न बघूया, असे किती पेर भेटतात आपल्याला, काय डिश, ERMONY, याच्यामध्ये किती पेअर आहेत. आता तुम्ही नंबरिंगने करू शकता, नंबर पार्ट असले तर, किंवा आपण ABCD नुसार करू शकतो, फॉरवर्ड ॲज वेल ॲज, आय थिंक फ्रॉम बोथ साईड म्हणजे फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड. डी नंतर ABCD मध्ये काय येतो, EFGHIJKLM नाही आहे, IJKLMNO बघा येतो, IJKLMNOPQ नाही आहे, STUVWXYZ नाही आहे, HIJKLMN नाही, ABCDEF नाही आहे, MNO नाही आहे, OPQ नाही, NO नाही आहे, पुढं फॉरवर्ड नाही भेटले, बॅकवर्ड YZABCDEFGH नाही आहे, N आणि O एक भेटेल, PQRSTUV नाही आहे, OPQRSTUV नाही, NOPQRS नाही, RSTUVW नाही, ABCDE नाही, HIJK नाही, STU नाही, IJ नाही. किती आन्सर येणार, 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य झालं बघा, सॉल्व करताना समजण्यासाठी आपण प्रॉपर वेनं त्या गोष्टी सांगतो. डन. पण जेव्हा ओरिजिनल एक्झाममध्ये येते तेव्हा आपल्याला 20 मिनिटामध्ये हे 35 प्रश्न करायचे असतात. डन. सांगायचं हे आहे की जे आपल्याला येतं त्या प्रश्नावरती आपण डायरेक्टली टॅकल करायचं. डन. आणि जेवढं आपण म्हणतो ना की जेवढं फास्ट आपल्याला करता येईल, म्हणजे बघा रफ पॉईंट लिहिणं गरजेचंच असते का, असं काही नाही. जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस असेल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही तेवढ्या कमी टाईममध्ये सहज पेपर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला या पेपर थ्रू काही ना काही आयडिया झाला असेल की कसं आपण टॅकल करू शकतो आणि पेपर कसा द्यायला पाहिजे. ठीक आहे. आपण इथं थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस टाईम. जय हिंद, जय महाराष्ट्र.